हाय हॅलो नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी शीतल. तर जय भीम सर्वांना. कशा आहात? मस्त ना? मस्त राहा. तर इकडे आम्ही सायंकाळी 7:30 झालेले होते. तर बसली होती, काय करायचं स्वयंपाक ते विचार करत होती आणि गप्पा मारत होतो. हर्षूचे पप्पा आणि मी. हर्षूचे पप्पा चालूच कामावरून आलेले होते, तर बसली होती त्यांच्याजवळ जरा वेळ. स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक म्हणजे अगोदर काहीतरी चटपटं खायचं होतं. मग मी मेडिकलला गेली होती, तिचा साबण संपलेला होता, साबण घेऊन आली होती. आज रविवार होता ना, त्यामुळे मला असं वाटत होतं की मेडिकल बंद राहील की काय, पण चालू होतं. तर मेडिकलवर गेली होती, तर तिकडूनच पाणीपुरी वगैरे खाऊन आली होती. पाणीपुरी खाऊन आली होती मस्तपैकी. मग इकडे आम्ही सगळं सामान घेऊन आली होती मी. तर इकडे मी ना कॉर्न तळत होती. हर्षूच्या पप्पांसाठी कॉर्न तळत होती मी. मस्त असे कॉर्न होते. आपण आम्ही अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं होतं 40 रुपयाचं. ते चाट बनवायचा होता आम्हाला, मस्त असा तयार केलेलं करत होते. आता तळून घेणार आणि मग बाकीचं पुढची प्रोसेस हर्षिताचे पप्पा करणार आहे कॉर्न. ते खूप छान करतात असे चाट, मस्तपैकी असे कुरकुरीत तसा चाट बनवला होता आम्ही, एकदम छान. थोडंसं साईडला पडत पण होता. तर मी त्यांना विचारत होतं कितीचा होता हो हा, तर ते सांगत होते की 40 रुपयाचा होता. अर्धा किलोचं पॅकेट होतं, कमी तेलात आणि अजिबात तेल धरत नाही बरं का. नॉनस्टिक एकदम छान असं. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कसं झालं. एकदम छान. आम्ही सगळं टाकलं होतं त्याच्यात. आपण ते बाहेर खातो ना, ते लोक देतात बघा 10-20 रुपयाचं बनवून इतकुसं. तर तसं ते मक्याचं कॉर्न तर एवढं छान लागतं लहान मुलांना पण. आणि आपल्याला जर आता जास्तच एकदम भूक लागली आहे, तर पटकन होण्याची रेसिपी आहे ही. म्हणजे पोटात आग पडलेली राहिली ना, एकदम कावळे कोकत राहता ना, तर मग काय करायचं लवकरात लवकर. तर असं काही आणून ठेवायचं आणि बनवून घ्यायचं पटपट आणि खाऊन घ्यायचं. म्हणजे मग जीवाला शांतता लागते नाही का. पोटात काहीतरी गेल्याशिवाय थोडी शांतता लागते. चिडचिडपणा पण होतो. जर आपल्याला भूक लागलेली राहिली ना, तर खूप चिडचिडापणा होऊन जातो. माझं तर आहे बाबा असंच. मला जर भूक लागली ना, तर मला असं वाटतं कोणाशीच बोलू नये, फक्त शांतपणे बसावं. आणि भूक खूप लागून जाते नाही का. त्यामुळे यांना पण खूपच भूक लागलेली होती. मग ते बोलत होते की काहीतरी बनव तर बरं चटपटा. मग म्हटलं, मग आठवण आली. आणि हर्षिता ह्या मॅडम तर साधं सिंपल खाते, फक्त मीठ आणि चाट मसाला बस. त्यात काहीच नको, टोमॅटो नको, कांदा नको, काय नको. ठीक आहे, असो, तिला जसं आवडतं, जसं लहान आहे म्हणून असतात तशी करते. कोथिंबीर, कैरी, लिंबू, कांदा, 1च टोमॅटो घेतला होता. आणि इकडे चाट मसाला, एव्हरेस्टचा चाट मसाला वापरून घ्या तुम्ही. आणि इकडे थोडंसं मीठ चवीसाठी. तर आता हे कापणार एक तर टोमॅटो, कांदे वगैरे हे कट करून चॉप करून देणार आहे मला. ते छान करतात, बारीक बारीक कापतात सगळं काही. मला काय म्हणजे मी पण करते, पण म्हटलं आता मी तळले ना, तर तू हे करा. तेच बोलले तू फक्त तळून दे, बाकी मी कट करतो. तर बोलले ठीक आहे. मग आम्ही मस्त घेतलं बनवायला. यांनीच केलं ते पुढचं सर्व, मी फक्त व्हिडिओ काढत होती. सर्व काही त्यांनी केलं. हर्षूच्या पप्पांनी मस्तपैकी असं तयार केलं, कैरी वगैरे सगळे. आता इकडे कैरी टाकून खूप छान लागतं. आता हे उन्हाळ्यामध्ये कैरी येते ना, त्यामुळे ठीक आहे. तर काही वेळेस कैरी रात दिसत पण नाही डोळ्याला कैरी, बरोबर ना. तर ठीक आहे, नाही राहिली तर स्किप करू शकता तुम्ही. पण कैरी टाकून एकदम अतिशय सुंदर असं लागतं बरं का. एकदम अजून पण मला तोंडाला पाणी येतं ती कैरी बघून. कोथिंबीर घेतली, लिंबू एक लिंबूची खाफ टाकली होती आम्ही. एवढं मस्त म्हणजे चटपटा चाट असं झालं होतं ते. घरगुती चटपटा चाट आम्ही बनवलं होतं. मग बाहेर एवढंच 100 रुपयाला भेटेल माहिती का तुम्हाला. 10 रुपयाचं एवढंसं देत पण नाही बरं का ते. 10 रुपयाचा तो भैया आता 20 रुपयाचा देतो तो भैया आता, माहिती का तुम्हाला. त्यामुळे ठीक आहे. हे बघा 30-50 रुपयाचं तर असेलच नक्की. काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की. इकडे चाट मसाला टाकला यांनी,
थोडंसं मीठ पण टाकलं, लाल मिरची पण टाकली थोडीशी, नाही का. मग असं बनवलं. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फुल व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्ही एक माझ्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला, तसं सर्व व्हिडिओंना प्रतिसाद देत चला. लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करा. तर इकडे मग आपण आता चाट गबागब खाऊन घ्यायची. या तुम्ही पण चाट खायला. तुम्हाला पण आवडते का? कुणाकुणाला आवडते? इथं लिंबूच्या बिया पडून गेली होती माझ्याकडून, तर हे काढत होते, म्हणजे की तोंडात कडवं लागेल ना, त्यामुळे थोडीशी मिरची पावडर टाकली. तर यांना म्हटलं थोडीशी टाका बाबा, नाहीतर अगोदरच मी पाणीपुरी खाऊन आलेली होती, एवढं तोंडाची आग बगर झाली होती. त्या भैयाला सांगितलं होतं मीडियम कर, तर त्याने एवढं तिखी करून दिली होती. ठीक आहे, खाऊन घेतली मग मी. तरी तशीच शेवपुरी खाल्ली होती मी आज, आणि हर्षिताने पाणीपुरी खाल्ली होती, कारण की भूकच लागून गेली होती तेवढी. म्हणून ते मग इकडे मस्त हे मिक्स करत होते छान असं. आणि यांना खूप आवडतं आणि हर्षूला पण खूप आवडतं बरं का, असं काही बनवलं का मग आम्ही असं आणून ठेवतो. ठीक आहे. तर इकडे मग रात्रीचं 8:30-9ला आमचे राहिलेले बुक्स होते ना, त्यांना कवर आणि नाव टाकायचे होते सगळ्या बुक्सवर, कारण की उद्या शाळा आहे सोमवारी. तर त्यांनी मेसेज येत आहे टीचर लोकांचे, सर्व बुक्सवर नाव वगैरे टाका, नंबर टाका, शाळेचं नाव. म्हणजे ते काही बुक शाळेत जमा करतात ना, एवढं पोरांना कसं न्यायचं बरं. 13-14 नोटबुक काय टेक्स्टबुक आहेत, 7-8 5-6 टेक्स्टबुक नोटबुक आहे. त्यामुळे एवढं पोरांची पाठ राहील का नाही ना, खांदे थोडी राहणार आहे छोटे छोटे अजून. त्यामुळे त्यांनी ना जमा करण्यासाठी व्यवस्थित कवर लावा, असं तसं सांगितलं होतं. ठीक आहे, रात्री झालं. मग हे आमचे गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 7 वाजले होते बघा, कसं वातावरण होतं छान असं. सकाळी मी पनीर बनवत होती हर्षिताला, आज पहिला दिवस होता म्हणून माझ्या मॅडमला पनीरची भाजी पोळी बनवून दिली मी छान अशी. स्कूलला आज एवढी सकाळीच उठून गेली बरं का. मला भीती होती जरा की 2 महिने सुट्टी घेतली हर्षूने, तर थोडा वेळ तिला थोडं उठायला त्रास होईल. पण बाळा आता माझं 6:30चं उठून बसलं आहे. उठून ब्रश करून आणि मम्मा उरकव पटकन, बनव पटकन, मम्मा बनव पटकन, जेवण बनव, माझ्या डब्बा बनव, असं चालू होतं माझ्या हर्षिताचं. तर एवढी तिला जास्त हे होती, खुशी होती शाळेत जाण्याची, तुम्ही बघू शकता. कारण की 6:30ची उठून बसलेली आहे, तर किती खुशी असेल हर्षिताला शाळेची. तर मग मी इकडे, आणि तिच्यासाठी तिला खूप आवडतो पनीरची भाजी पोळी, तर तिला पनीर बनवून दिलं होतं. म्हटलं चला आज पहिला दिवस आहे नाही का, मस्त पनीर बनवून देते म्हटलं सकाळी सकाळी. तर लवकर उठावं लागलं, 6 वाजेची उठलेली आहे मी, कारण की ह्या गोष्टीला काहीतरी स्पेशल बनवायचं राहिलं त्याला वेळ लागतो ना बनवायला. भाजी वगैरे आपलं कसं रोजचं भाजी पोळी राहते ते थोडंसं चटकन पटकन बनून जातं, पण असं स्पेशल काही बनवायचं राहिलं ना त्याला वेळ लागतो. असं लवकर उठून गेली होती मम्मी. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, मसाला पण झालेला होता तयार. फोडणी देत होती मी भाजीला फोडणी देत होती. आणि इकडे हर्षिता व्हिडिओ काढत होती माझी. उठून गेली होती ती सकाळीच. नाश्ता वगैरे द्यायचा होता तिला वाटलं थांब बेटा मला पहिले डब्बा करून घेऊ दे. पप्पांना पण तेच देऊन दिलं आणि हारूला पण तेच दिलं. तर मग इकडे चपातीचा तवा ठेवला मस्त असा. भाजी तर आपली रेडी, म्हणजे थोडी ग्रेव्ही टाईप केली ना, तर मग इकडे तवा ठेवला, डब्बा वगैरे घेतला, पोळ्या करायची तयारी होती. आणि आज सकाळी एवढी थंडी वाजत होती, जास्तच थंडी वाजत होती आज, म्हणजे चिल्ड वातावरण झालेलं आहे. आता बघू कधी पाऊस पडतो काय पडतो नाही का. भाऊचं कधी आगमन होईल लवकरच आगमन व्हायला पाहिजे, कारण की गावाकडे खूप पाण्याचा त्रास आहे. आपल्या इकडे नाशिकला नाही आहे, आमच्या रोज येतं पाणी, इकडे काही वांधे नाही आहे, पण गावाकडे खूप ताण आहे पाण्याचे. तर ठीक आहे, लवकर यायलाच पाहिजे पाऊस. स्वागत आहे पावसाचं, पण स्वागत करा चांगल्या पद्धतीने नाही का. सर्वांना पाणी आता पडेल तेव्हा आपल्याला पुढे पाणी राहील प्यायला, नाही तर पाणी तर अजिबात राहणार नाही. अगोदरच महागाई एवढी झाली आणि त्यात अजून पाणीचं ताण, तर ठीक कसं जगायचं सर्वसामान्य व्यक्तीने.
तर असं पटपट पाऊस यायला पाहिजे, लवकरात लवकर पाऊस पडायला पाहिजे. आणि आज 8:30ला गेली, म्हणजे 8:20ला सोडायचं होतं शाळेमध्ये. तर आणि 12:30-12:30ला जायचं आहे घ्यायला. 2 दिवस 8:30 ते 12:30 आहे. आणि त्यानंतर 8:30 ते डायरेक्ट 2:30 वाजेपर्यंत स्कूल आहे माझ्या बाळाची, हर्षूची. तर 2:30पर्यंत अडकून राहणार आहे. तर ठीक आहे, जाऊ द्या, शिकेल तेव्हा पुढे जातं नाही का. शिक्षणच महत्त्वाचं आहे आजकाल. शिक्षण वाया जात नाही, शिकलं नाही तर काहीच नाही. त्यामुळे शिकायलाच पाहिजे सर्वांनी नाही का. तर आम्ही तर आमच्या वेळेस शाळेत जायला एवढा कंटाळा यायचा, म्हणजे कंटाळा नाही यायचा हो, पण तेव्हा काय एवढं स्ट्रिक शिक्षण नव्हतं. म्हणजे जो हुशार त्याच्याकडेच लक्ष द्यायचे टीचर पण, आणि ज्याला येत नाही त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही. त्यामुळे काही काही मागे राहून गेले नाही का, असं होऊन जातं. ठीक आहे, आम्ही म्हणजे एवढं आपण त्यावेळेस आपलं शिक्षण एवढं स्ट्रिक नव्हतं. आताचं शिक्षण स्ट्रिक आहे. तर आता आपण पण स्ट्रिक वागायचं, स्ट्रिक चांगलं व्यवस्थित शिक्षण द्यायचं मुलांना नाही का. शिक्षणाशिवाय काहीच नाही, काय करायचं रिकामं ते. तर मग इकडे मी चपाती वगैरे लाटत होती. हर्षूचं चालू होतं व्हिडिओ काढायला. तिने न सांगता, मला नाही माहीत होतं ती व्हिडिओ काढत होती असं बरं का. तिने न सांगता व्हिडिओ चालू करून उभी होती. मला वाटलं तिच्या हातात असाच फोन आहे की काय, असं वाटलं होतं. तर इकडे चपाती टाकली. मग मी मोठी मोठी पोळ्या करते, म्हणजे मूडवर असतं, वेळेनुसार करते मी. जर फुरसत राहिली तर छोट्या छोट्या बनवते. आणि पहिली पोळी माझी जरा मोठीच होते, कारण की ते म्हणजे आट्याचा गोळा असं समजत नाही ना, तर समजत नाही ना, त्यामुळे पहिली चपाती जरा मोठीच असते. इकडे मग दुसरी पोळी करत होती. हर्षिताने चाललंच होतं व्हिडिओ काढायचं. मला माहितीच नव्हतं किती व्हिडिओ काढते असं. तर ठीक आहे, बघून घ्या तुम्ही. इकडे बघा, आपली झाल्या 2 पोळ्या. डायरेक्ट 2 पोळ्यांचं दाखवलं तिने, किती छान पोळ्या झाल्या. इकडे चौथी पोळी चालू आहे आपली. एक तर तव्यावर आहे आणि एक बनवायची सुरू आहे. तर ठीक आहे, सर्वांना कसा मस्त. मग आता शाळेची तयारी झाली, चाललो आता शाळेमध्ये. तर सर्वांना बाय बाय, टेक केअर. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय, टेक केअर, सी यू सर्वांना. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. 8लाच तयारी झाली होती आमची, 7:30ची स्कूल आहे, पण 8लाच, कारण की पहिला दिवस होता. त्यामुळे आम्ही सगळेजण उत्सुकताने उठलेलो होतो आणि चालू होतं आपलं मस्तपैकी असं. तर शूज वगैरे, ड्रेस वगैरे, बॅग बघा किती जड आहे, खूप जास्त जड आहे बॅग. ठीक आहे, बाय.